नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। नाशिक येथील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत असून बुधवारी संध्याकाळी 5 वाजता 50,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग वाढवल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, तर नगर परिषदेच्या अग्निशमन वाहनातून अनाउन्समेंट केली जात आहे। सर, सध्या गोदावरी नदीची पाणी पातळी वाढत चाललेली आहे, नदीकाठच्या गावांना काय आवाहन कराल सर? मागील 3 दिवसापासून जो सततचा पाऊस पडलेला आहे, नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे गोदावरीच्या नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। दुपारी 3 वाजता जो 40,000 क्युसेकनं प्रवाह चालू होता, तो आता 53,223 क्युसेक या परिमाणामध्ये प्रवाह नदीपात्रात पाण्याचा सोडलेला आहे। त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना, सर्व नागरिकांना आमचं प्रशासनाचं आवाहन राहील की या कालावधीमध्ये नदीपात्रामध्ये आपण कुणीही जाऊ नये। पाण्याचा प्रवाह आणि त्याची गती ही जास्त असल्यामुळे जीवितहानी, वित्तहानी होऊ शकते। त्यामुळे कोणी आपले वाहनं, कोणी आपले जनावरं नदीच्या पात्रामध्ये नेऊ नयेत। त्या व्यतिरिक्त कोणी बघ्याची गर्दी पण नदीपात्रामध्ये किंवा आजूबाजूला करू नये। सेल्फीसाठी किंवा फोटोग्राफसाठी बरेच तरुण मुलं वगैरे त्या ठिकाणी जातात आणि बऱ्याचदा अपघात घडतात। त्याची देखील दक्षता सर्वांनी नागरिकांनी घ्यावी अशी प्रशासनाच्या वतीनं सर्वांना आवाहन आहे। येणारे अपडेट्स जे आहेत, आणखीनही प्रवाहामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यानुसार आम्ही अपडेट्स नागरिकांपर्यंत पोहोचवणारच आहोत। परंतु आताही आम्ही नगरपालिकेला सूचना केलेल्या आहेत, त्या ठिकाणी जे घाटा आहेत कोपरगावमध्ये, त्या ठिकाणी रक्षक ठेवण्यासाठी आणि तिथले हायमास जे आहेत जे व्यवस्थित करून घेण्यासाठीच्या सूचना नगरपालिका प्रशासनाला पण दिलेल्या आहेत।